पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी दत्ता गाडे अद्यापही फरार। पुणे पोलिसांच्या 8 पथकांकडनं आरोपीचा शोध सुरू। गृहराज्यमंत्र्यांची माहिती, आरोपीला शोधणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस। आरोपी गाडेच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो। आरोपीशी संबंध नाही, कटकेंचं स्पष्टीकरण। तर आरोपीशी संबंधितांची चौकशी करा, शरद पवार पक्षातले माजी आमदार अशोक पवार यांची मागणी। अत्याचाराची घटना समजताच पोलिसांकडनं कारवाईला सुरुवात। आरोपीला लवकरच अटक केली जाईल। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पहिल्या अर्ध्या तासातच आरोपीची ओळख पटली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। परिवहन विभाग कोणतीही जबाबदारी झटकत नाही। सुरक्षा रक्षकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। गिरीश महाजनच होणार नाशिकचे पालकमंत्री, सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री घोषणा करतील तेव्हाच सर्व स्पष्ट होईल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तार यांना संजय शिरसाट यांचा धक्का। तत्कालीन पालकमंत्री असताना सत्तारांनी मंजूर केलेली 20 कोटींची विकास कामं आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली रद्द। आदिलशाही निजामशाही गेली पण जातीयवाद कायम। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे आज सत्तेत। शिवाजी महाराजांचा विचार नाकारणाऱ्यांचं टकमक टोकावरनं विसर्जन करू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग। एसआयटी आणि सीआयडी तपास अधिकाऱ्यांकडनं आरोपपत्र दाखल। 1400 पानांचं आरोपपत्र दाखल। आणि न्यू इंडिया बँकेच्या खातेधारकांना आरबीआयचा दिलासा। खातेदारांना आजपासून 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।